हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत. लाईक अशा कोणत्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत ज्या आपण जनरली यूज करू शकतो आणि थोडाफार इथे ना आपण एक इंटरमिजिएट लेवलचं पण नॉलेज घेणार आहोत. कारण जनरली जेव्हा पण आपण स्ट्रॅटेजीज बनवतो तेव्हा मेनली जो आपला फोकस असतो एक पोझिशनल ट्रेडिंगसाठी. एक्सपायरीच्या दिवशी पण खूप जण स्ट्रॅटेजिस्ट अँगल किंवा दोन तीन दिवस बाकी आहेत एक्सपायरीला तेव्हा पण बनवतात. पण टेक्निकली जर मी बघायचं म्हटलं जर मी एखादा स्टॉक ऑप्शन्समध्ये ट्रेड करते आणि मी काही मोमेंटम अँटिसिपेट करतो तर तिकडे मला काही स्ट्रॅटेजीज डिप्लॉय कराव्या लागतात. तर त्यामधल्या कोणत्या अशा स्ट्रॅटेजी आहेत त्या कधी डिप्लॉय केल्या पाहिजे, मार्केटमध्ये फेवर जर असेल म्हणजे डिरेक्शन जर असेल मार्केटमध्ये किंवा डिरेक्शन आपल्या फेवरमध्ये असेल तर कोणत्या अशा स्ट्रॅटेजी आहेत त्या वापरल्या पाहिजे ते आता आपण डिस्कस करणार आहोत. विथ इम्पॅक्ट ऑफ ग्रीक्स पण, की ग्रीक्सचा इम्पॅक्ट माझ्या त्या स्ट्रॅटेजीजवरती काय येतो. कारण ओव्हरऑल तुम्हाला माहिती असेल की ग्रीक्स हे जनरली असे एक कंपोनेंट आहे जे प्रीमियमवरती खूप जास्त इम्पॅक्ट टाकतात आणि त्याला आपल्याला फेवरमध्ये घेऊन चालावं लागतं. राईट. सो सिम्पल आहे, थोडं मी ते डिटेल डिस्कस करणार आहे त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. जर काहीही डाऊट असेल तर सपोर्ट सेक्शन आहे वरती, तुम्ही तिकडे मेल करू शकता किंवा कॉन्टॅक्ट पण करू शकता डिरेक्टली. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ द टॉपिक. सो स्ट्रॅटेजीज जो जनरली आपला टॉपिक आहे, ठीक आहे. नाव लेट्स डिस्कस की स्ट्रॅटेजीज जनरली मी कधीही डिस्कस करतो ना तेव्हा मी दोन पार्टमध्ये डिवाइड करतो. ओके, बऱ्याच लोकांना माहिती असेल जनरली कोणते दोन पार्ट आहेत, बट स्टील ह्याच्यामध्ये थोडी जर आपण इम्प्रूव्हमेंट केली तर काय आहे ते आपण बघूया. लेट्स अज्युम इथे मी एक फार एक्सपायरी आहे. फार एक्सपायरीला सपोज मोर दॅन 15 डेज बाकी आहेत. ओके, आणि इथे एक लेस एक्सपायरी दिवस आहे, इथे सपोज लेस दॅन 15 डेज आहेत. ठीक. थोडं आपण ह्याला बघितलंय की माझ्या एक्सपायरीला करंटली सपोज जर मी 2 तारीखला असेल 3 तारीख असेल कोणत्याही मंथच्या तर 25-26 जर एक्सपायरी असेल तर ओव्हरऑल मोर दॅन 15 डेज बाकी आहेत आणि एक्सपायरीला येते लेस दॅन 15 डेज. ओके, नाव स्ट्रॅटेजीज बनवण्याच्या आधी ना एवढं लक्षात ठेवा की एक्सपोजर जो आहे तो प्रीमियमवर किती पडणार आहे ग्रीक्सचा. सो पहिला जर मी बघितला ग्रीक तो आहे माझा डेल्टा. ओके, व्हॉट इज डेल्टा? डेल्टा तुम्हाला काय सांगतोय की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे जर माझ्या अंडरलाईनने मोमेंटम दिली तर. राईट. सो डेल्टा जर तुम्ही इम्पॅक्ट बघितलात ना, इफ यू कॅन चेक इट ऑन थोडा हायर लेवलचं तुम्हाला नॉलेज घ्यावं लागेल डेल्टासाठी. सो डेल्टा तुम्हाला काय सांगतो, जेव्हा पण डेल्टा फार एक्सपायरी असतो म्हणजे जर मी कोणतेही स्ट्राईक नॉट अ डेल्टा जर कोणतेही ऑप्शन किंवा कोणतेही ऑप्शन स्ट्राईक जेव्हा फार एक्सपायरी असते तेव्हा ओटीएम स्ट्राईक्सचा जो डेल्टा आहे ना तो सिमिलर ऍक्ट करतो लाईक एटीएम. एटीएम 0.5 असतो, त्याचा अर्थ असा नाही की ओटीएमचा पण तुम्हाला 0.5 मिळेल, पण तो स्लाइटली क्लोजर टू 0.5 असतो, ज्याचा 0.44, 0.43, 0.42. राईट. आणि प्रीमियम जो आहे त्याचा जो अमाऊंट असते ती खूप कमी असते, त्यामुळे तुम्हाला एक चांगल्या स्वस्ता प्रीमियम मध्ये तुम्हाला एक चांगला एक्सपोजर मिळतो डेल्टाचा. सो डेल्टाचा इम्पॅक्ट फार एक्सपायरी जास्त असतो, त्यामुळे डेल्टा आपल्या फेवरमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. सेकंड वन इज व्हॉट? अ वेगा. ओके, व्हॉट इज वेगा? वेगा तुम्हाला काय सांगते? वेगा तुम्हाला हे सांगते की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे जर ओव्हरऑल जी व्हॉलॅटिलिटी आहे ती 1% ने वाढली तर. राईट. म्हणजे माझा चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन व्हॉलॅटिलिटी सांगते. एक सिंपल उदाहरण घेऊया. लेट्स अज्युम 100 रुपये प्रीमियम चालू आहे कॉलचा आणि व्हॉलॅटिलिटी आहे 20. ओके, नाव सपोज व्हॉलॅटिलिटी इथे वाढली आणि झाली 25. सो मला जो कॉलचा जो प्रीमियम आहे तो 100 रुपये नसणार, तो असणार 150 असेल किंवा 200 असणार, म्हणजे चेंज आहे. नाव व्हॉलॅटिलिटी 5% ने वाढलाय त्यामुळे माझा प्रीमियम 50 रुपयाने वाढलाय. सो जो 50 रुपयाचा जो चेंज आहे ना त्याची जी व्हॅल्यू काढून दाखवतो तो असतो वेगा आपला. सो सिंपल काय आहे, अगेन अ चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन व्हॉलॅटिलिटी. जर 1% माझी व्हॉलॅटिलिटी वाढते तर माझा प्रीमियम कितीने वाढणार? 2 रुपयाने वाढणार, 5 रुपयाने वाढणार की 10 रुपयाने वाढणार, तो मला सांगतोय वेगा.
सो वेगा अगेन जर मी थोडं इथे हायर ऑर्डर ग्रीक्सबद्दल सांगायचं, हायर ऑर्डर मतलब थोडं एक वरच्या लेवलचं सांगायचं म्हटलं तर वेगाचा जो एक्सपोजर असतो, वेगाचा जो इम्पॅक्ट असतो तो फार एक्सपायरीवर खूप जास्त इम्पॅक्ट असतो. त्यामुळे कुठेतरी जो आहे ना तो वेगा आपल्याला फेवरमध्ये ठेवावा लागतो. ओके, नाव द थर्ड थिंग इज व्हॉट, अ थीटा. ओके, आता थीटा काय, थीटा सगळ्यांना माहिती आहे. थीटा जनरली तुम्हाला सांगतो की माझा प्रीमियम कितीने डीके होणार आहे जर एक्सपायरीच्या जवळ मी येत असेल तर. म्हणजे माझा प्रीमियम जो आहे तो मेल्ट होत असतो, मेल्ट इन द सेन्स डीके होत असतो. लेट्स अज्युम अगेन एक सिंपल वर्ड मध्ये, सपोज 1000 रुपयाला CMP आहे, मीन्स करंट मार्केट प्राइस, आणि मी सपोज 1000ची जी स्ट्राईक आहे ती सिलेक्ट करतो आणि 30 दिवस बाकी आहेत एक्सपायरीला, लेट्स अज्युम, आणि माझा प्रीमियम चालू आहे सपोज 100 रुपये. आता त्यातले आता फक्त सपोज 10 दिवस बाकी आहेत, मार्केट त्याच लेवलला आहे, मोमेंटमच नाही दिली, सो माझा प्रीमियम आहे तो 100 असणार का? द आन्सर इज नो. माझा प्रीमियम असेल तो 60 होईल किंवा 50 होऊ शकतो. मार्केटने मोमेंटम नाही दिली, मार्केट त्याच लेवलला आहे, तरीही माझा प्रीमियम डीके होतोय का? कारण आधी मार्केट 1000 वर जेव्हा होता तेव्हा 30 दिवस बाकी होते, आता मार्केट 1000 वर आहे पण आता फक्त 10 दिवस बाकी आहेत, म्हणजे 20 दिवस मार्केटला झालेत. सो माझा जो प्रीमियम आहे तो डीके होणार. आता 100 वरून तो 60 वर गेला, म्हणजे 40 रुपये डीके झालाय. सो हे जे 40 रुपये डीके होणार ते व्हॅल्यू कोण सांगतो तुम्हाला? अ थीटा. सो थीटा कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये असा ठेवावा लागतो. ओके, आणि जर मी बघायला गेलो ना तुम्हाला तर थीटाचा जो एक्सपोजर आहे तो फार एक्सपायरीवरती खूप कमी असतो बट नियर एक्सपायरीवरती खूप जास्त असतो. एक्झाम्पल, सपोज मी इथे ड्रॉ करतोय ग्राफ, इकडे 30 दिवस बाकी आहेत, 25, 20, 15, 10, 5, 0. इथे सपोज 100 रुपये प्रीमियम चालू आहे, 200, 300, 400 आणि 500. ओके, सो प्रीमियम जर तुमचा काही असा डीके होईल बघा, असा, म्हणजे तुम्ही बघितलं तर फार एक्सपायरी डीके होतं, डिक्लाइन चार्ट तुम्हाला दिसतो इकडे थोडाफार, बट इम्पॅक्ट जो आहे तो खूप कमी आहे आणि नियर एक्सपायरी आल्यावर तुम्हाला इम्पॅक्ट जो आहे तो जास्त बघायला मिळते. सो थीटा कुठेतरी आपल्या फेवरमध्ये आहे. सो जेव्हा मला हे मेन 3 पॅरामीटर्स जर फेवरमध्ये ठेवायचे असतील तर मी कोणती स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू? द आन्सर इज अ डेबिट स्प्रेड. डेबिट स्प्रेड. ओके, नाव डेबिट स्प्रेड म्हणजे काय की आपण मार्केटला प्रीमियम पे करतोय ना की मार्केटकडून रिसीव्ह करतोय. म्हणजे जो नेट माझा जो प्रीमियम असेल तो मी पे करणार आहे मार्केटला, ना की रिसीव्ह करणार आहे. सो आता ह्यामध्ये कोणत्या स्ट्रॅटेजीज येतील जनरली? सो पहिली जी स्ट्रॅटेजी येईल, जर सपोज मला बुलिश पाहिजे, सिंपल स्ट्रॅटेजी आहे ती आहे बुल कॉल स्प्रेड. ओके, अँड सेकंड वन इज व्हॉट? बेअर पुट स्प्रेड. बुलिश स्ट्रॅटेजी जर मला बनवायची असेल तर मी एखादा बुल कॉल स्प्रेड इनिशिएट करीन, आणि जर एखादी मला बेअरिश स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची असेल सो व्हॉट आय डू, आय गो विथ द बेअर पुट स्प्रेड. आता रिस्क रिवॉर्ड रेशो याचा काय असला पाहिजे? इफ यू आर अ फार बाय एक्सपायरी, जर तुम्ही डिरेक्शन अँटिसिपेट करतायत तर ट्राय करा तुमचा जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे ना तो 1:2 किंवा 1:3 घेऊन जायचा, 1:2 किंवा 1:3 चा. वाय? बिकॉज आपण डिरेक्शन अँटिसिपेट करतोय. सो मी नेट माझा 1 रुपया माझा रिस्कला लावतोच आहे, पण जर रिवॉर्ड मला मिळते तर 2 रुपये किंवा 3 रुपये मिळतात. राईट, म्हणजे जर डिरेक्शन आली तर मला 3 रुपये भेटतील, नाही आली तर माझा 1 रुपया चाललाच आहे. बरेच लोक 1:1 पण ट्राय करतात, बट यू कॅन गो. बट जनरली आपण मोमेंटम अँटिसिपेट करतो ना, तर मोमेंटम आली तर मला चांगला पैसा मिळू दे, नाही आली तर माझा 1 रुपया मी ह्याला लावलाच आहे ना, रिस्कला लावलाच आहे. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. ओके, आणि एक्सपायरीला फार दिवस बाकी आहेत, खूप दिवस बाकी आहेत, त्यामुळे मोमेंटम येण्याचे चान्सेस पण जास्त असतात, प्रोबॅबिलिटी जास्त असते त्यामुळे. ठीक आहे, नाव हे झालं मोर दॅन 15 डेज. एकदा ही नसेल समजली कन्सेप्ट, एकदा प्लीज या गोष्टी पुन्हा रिवाइज करा किंवा पाठी जाऊन एकदा पुन्हा व्हिडिओ बघा. 5-6 मिनिटं हार्डली कन्सेप्ट आहे, बट एकदा ही समजली ना कन्सेप्ट, खरं खूप सुंदर कन्सेप्ट आहे. तुम्हाला स्ट्रॅटेजीज कशा आपल्याला मॉडिफाईड करायचं ना ते ऑटोमॅटिकली क्लिक होणार. ठीक आहे, नाव हे झालं मोर दॅन 15 डेज. नाव लेट्स गो विथ द लेस दॅन 15 डेज, की माझ्या एक्सपायरीला 15 दिवसापेक्षा कमी दिवस बाकी आहेत. नाव जर तुम्ही बघितला गेलात ना, जर जिथे आपण फार एक्सपायरीला बघितलं की डेल्टा आपल्या फेवरमध्ये असतो, पण नियर बाय एक्सपायरी आलात ना तुम्ही डेल्टा फेवरमध्ये असतो, पण आउट ऑफ द मनीचा जो डेल्टा असतो, जसं मी म्हणालो स्टार्टिंगला की आउट ऑफ द मनीचा
तो तेवढा इम्पॅक्ट नाही देत जेवढा स्पेसिफिकली ॲट द मनीचा असतो, राईट, किंवा फार एक्सपायरीचा कम्पेअर केला तर. सो डेल्टा कुठेतरी फेवरमध्ये नसतो, वेगा आपल्या फेवरमध्ये असतो, बट स्टील जर वेगामुळे माझा प्रीमियम वाढला तर माझा थिटा पण वाढतो टेक्निकली. त्यामुळे अगेन थिटा कुठेतरी एक मेजर आपल्या फेवरमध्ये नसतो, नियर बाय फेवरमध्ये असतो नियर बाय एक्सपायरी. आणि थर्ड थिंग इज थिटा. थिटा तर इकडे ॲज इट इज. सो माझा मेन जर इथे एक ग्रीक बघायला गेलो तो आहे थिटा. कारण जर माझा प्रीमियम वेगामुळे जरी वाढला तरी थिटाचं काय आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सला डीके होणं, सो तो झिरो करण्याचा प्रयत्न करणार आणि झिरो होणारच आउट ऑफ द मनी. सो माझा थिटा वाढणार. सो नेट नेट माझा थिटा जो आहे ना तो माझ्या नियर बाय एक्सपायरी खूप फेवरमध्ये असतो. सो जेव्हा पण नियर बाय एक्सपायरी थिटा माझ्या फेवरमध्ये असेल, सो मी इथे कोणत्या स्ट्रॅटेजी जनरली बनवीन? सो आय लाईक टू गो विथ द अ क्रेडिट स्प्रेड. कोणत्या? अ क्रेडिट स्प्रेड्स. नाव सिंपल बघा, जर तुम्ही क्रेडिट स्प्रेड बद्दल डिस्कस करत असाल तेव्हा जर सपोज एखादी एक बुलिश स्ट्रॅटेजी बनवायची असेल, दॅट कम्स अंडर दी अ बुल पुट स्प्रेड. सिंपल आहे. आणि जर एखादी बेअरिश स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर बेअर पुट स्प्रेड. आता बुलपुट स्प्रेड आणि बेअरपुट स्प्रेड ह्या क्रेडिट स्ट्रॅटेजी काय आहेत? कारण आपण मार्केटला जो आहे तो प्रीमियम मार्केटकडून रिसीव्ह करतोय म्हणजे काय? मी बुलपुट स्प्रेड, आपण बुलकॉल स्प्रेडला कसं बनवतो? ॲट द मनी बाय करतो किंवा हलकासा ओटीएम जाऊन आपण बाय करणार आणि फार ओटीएम सेल करणार. क्रेडिट स्प्रेडमध्ये आपण जनरली काय करतो? जर मला एखादी बुलपुट स्ट्रॅटेजी बनवायची म्हणजे मी पुटकडून स्ट्रॅटेजी बनवणार आहे, सो मी ॲट द मनी पुट बाय करणार आणि इन द मनी जाऊन पुट विकणार. सो कुठेतरी तो एक बेनिफिट आहे. बेअरपुट स्प्रेडमध्ये काय करणार? सॉरी माय बॅड बेअर पुट नाही आणि इथे बेअर कॉल येणार. ठीक आहे. बेअर कॉल स्प्रेड दॅट कम्स अंडर दी क्रेडिट वन. सो बेअर कॉल स्प्रेड मध्ये आपण काय करतो? ऍट द मनी कॉल ऑप्शन बाय करतो आणि इन द मनी कॉल ऑप्शन विकतोय. सो तो एक कुठेतरी बेनिफिट आहे आपल्याला ह्या लेवलसाठी. ठीक आहे. ह्याचा जर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो बनवायचा असेल तर ट्राय टू गो विथ द 1:1 और 1:2. ह्याला तुम्ही 1:1 किंवा 1:2 गेला तरी चालेल, कारण आपण मोमेंटम अँटिसिपेट करतोय, बट कमी दिवस बाकी आहेत एक्सपायरीला. सो जर मोमेंटम नाही आली किंवा हलकीशी मोमेंटम आली आणि मार्केट साइडवेज जरी राहिला तर प्रीमियम रिसीव्ह केल्यामुळे थिटाचा इम्पॅक्ट तुम्हाला मिळणार आणि डीके तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो नेट यू आर क्लोजिंग इन पॉझिटिव्ह. आणि मेन जर मी या दोन्ही टॉपिक बद्दल सांगायचं म्हटलं ना, ह्या दोन्ही स्ट्रॅटेजीज बद्दल, तर ह्या लिमिटेड लॉस लिमिटेड प्रॉफिट स्ट्रॅटेजी आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे जर प्रॉफिट आला तर किती मॅक्झिमम मिळणार आहे आणि जरी लॉस आला तर मॅक्झिमम लॉस किती आहे. सो तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप बेनिफिट देणार आहेत ओव्हरऑल. सो ही एक कन्सेप्ट आहे इम्पॅक्ट्स ऑफ ग्रीक ऑन स्ट्रॅटेजीज. स्ट्राईक सिलेक्शन, त्याच्यानंतर स्टॉक सिलेक्शन, ह्या डिफरंट कन्सेप्ट आहेत. बट स्टील इफ आय एम टेकिंग अ ट्रेड आणि जर मला एखादी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची तर मला पहिला ह्या कंडिशन्स माझ्या फेवरमध्ये ठेवाव्या लागणार. जर ह्या कंडिशन्स माझ्या फेवरमध्ये असतील तरच कुठेतरी जाऊन तो एक इम्पॅक्ट खूप चांगला बघायला मिळणार. राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. नाव जर तुम्हाला ह्यांचा स्केलेटन पाहिजे, जसं सपोज जर कोणाला माहिती असेल बुलकॉल स्प्रेड कसा बनतो किंवा बुलपुट स्प्रेड कसा बनतो, सिम्पल डू वन थिंग. ट्रेडिंगवरती या, इथे क्वांटशॉपवरती या. इथे तुम्हाला मिळेल ट्रेडिंगचा ऑप्शन. ट्रेडिंगमध्ये जेव्हा तुम्ही याल ना, इथे तुम्हाला एक ऑप्शन्स आर्किटेक्टचा इथे एक टूल बघायला मिळेल. सो एक क्लिक ऑन ऑप्शन्स आर्किटेक्ट आणि नीट तुम्ही पहिला तर इकडे स्ट्रॅटेजीज आहेत. तर एखादी बुलिश पाहिजे, बुलिशसाठी कोणत्या स्ट्रॅटेजी आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. जर बॅरिशसाठी पाहिजे तर बॅरिशसाठी ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. इदर वेज आहेत. इदर वेज म्हणजे मार्केट कुठेही पळू शकतो, बट त्यासाठी कोणत्या स्ट्रॅटेजीज ज्या पाहिजेत त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि लास्ट वन इज ऑस्किलेटिंग. ऑस्किलेटिंग म्हणजे मार्केट जो आहे तो साईडवेज आहे, त्या साईडवेज स्ट्रॅटेजीज कोणत्या आहेत त्यांचं स्केलेटन तुम्हाला बघायला मिळेल. हे कोणते तुम्हाला सजेशन नाही देत की ह्या स्ट्रॅटेजी तुम्ही सिलेक्ट करा, बट जनरली जर बुलकॉल स्प्रेडमध्ये ॲट द मनी आपण बाय करतो, आउट ऑफ द मनी सेल करतो, तर हा झाला त्याचा स्केलेटन. सो तुम्ही त्यानुसार तुम्हाला तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो ॲडजस्ट करू शकता. जसं सपोज मी इथे बुलिश आलो, बुलकॉल स्प्रेड क्लिक केलं तर टाटा कन्झ्युमरमध्ये बघा, जर बघायला तो 11220 सेल करायला बोलतो आणि 1214 बाय करायला बोलतो. राईट. त्याचा जो पे ऑफ आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो यू कॅन रिस्क तुम्ही मिनिमाइज किंवा ऑप्टिमाइज करू शकता. डिपेंड्स अपॉन युअर स्ट्रॅटेजी सिलेक्शन आणि रिस्क रिवॉर्ड रेशो. ओके. आय होप ही कन्सेप्ट तुम्हाला आवडली असेल. जर खरंच तुम्हाला ही कन्सेप्ट खूप व्हॅल्युएबल असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा
शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशा बरेच व्हिडिओ आणणार आहोत. जर तुमच्या काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स आहेत आणि व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही ॲडिशनली समजले असेल तर एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा, सो आम्हाला समजेल की तुम्हाला कन्सेप्ट समजत आहेत. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम.